हे थांबून शूट घ्यायला पाहिजे होतं. या डबल डेकरमध्ये टोटल सिटिंग कॅपॅसिटी 65 आहे आणि उभे प्रवासी 21, तर अशी एकूण 85 प्रवाशांची क्षमता आहे. डबल डेकर पुण्यामध्ये आणण्याचा जो उद्देश आहे तो पुण्यामध्ये अरुंद रस्ते आहेत आणि IT पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर PMPLचे जे प्रवासी आहेत ते आहेत. उदाहरणार्थ हिंजवडी, खराडी, मगरपट्टा या भागातून जवळपास 1 लाख कर्मचारी आहेत. रांजणगाव चाकणमध्ये 40 ते 25 हजार कर्मचारी आहेत. तर ह्या कर्मचाऱ्यांना ज्या IT कर्मचारी आहेत आणि जिथं आपल्याला काही अडथळा येणार नाही तिथं आपण एकाच वेळेस जर 50च्या ऐवजी 85 ते 100 प्रवासी नेणार असू तर सगळ्यांनाच त्या प्रवाशांना सुलभ होईल. डबल डेकर आणण्यामागे उद्देश हाच आहे की त्याच्यामध्ये प्रवाशांना ह्या स्विच कंपनीच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या आपण चेन्नईवरनं त्या मागवतो आहोत आणि मुंबईमध्ये याचा 15 ते 20 किलोमीटर रेडियसमध्ये जिथं काही अडचणी येत नाहीत, जिथं कुठे केबल नाही, जिथं झाडांची अडचण नाही, अशा ठिकाणी आपण ही ट्रायल रन घेणार आहोत. आपण 4 मार्ग त्याच्यामध्ये सर्वे केलेत आत्तापर्यंत PMPLने. त्या 4 मार्गावर ही ट्रायल रन घेण्यात येईल. ही ट्रायल रन जर यशस्वी झाली तर त्याच्यामध्ये हिंजवडी फेज 3 ते हिंजवडी फेज 3 वर्तुळ, नंतर रामवाडी मेट्रो स्टेशन ते इंटरनॅशनल पार्क खराडी, मगरपट्टा सिटी ते कल्याणीनगर मेट्रो स्टेशन आणि पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळ विमाननगर, अशा 4 मार्गांवर आम्ही त्याच्यामध्ये सर्वे केला. सर्वे पूर्ण झाल्यानंतर ट्रायल रन यशस्वी झाली की मग आपण याच्यामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर पुढे हा ठराव मांडू किंवा पुण्यामध्ये डबल डेकर ही यशस्वीरित्या चालू शकते. नाही, आता ही सुरुवातीची ट्रायल रन आहे. निधी संदर्भामध्ये आपल्याला PCMC कमिशनर, PMRD कमिशनर हे सर्वच वरिष्ठ IAS अधिकारी जे आहेत त्यांचं त्याला पूर्णपणे समर्थन आहे. आपल्याकडे सेवा सुधारली गेली पाहिजे, चांगली उत्तम सेवा मिळाली पाहिजे. उदाहरणार्थ या डबल डेकरमध्ये आपण जर वायफाय दिला तर तो सगळ्यात चांगला राहील कोणाला, IT कर्मचाऱ्यांना. म्हणजे ते आपण जे म्हणतो ट्रॅफिकमध्ये अडकलो तर त्या वेळेचा ते सदुपयोग करू शकतील. हा पण आमचा त्याच्यामागे उद्देश आहे की या बसमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करून द्यावी. तुम्ही जे सांगताय की हायवे किंवा जिथं सुविधा आहे डबल डेकर, मध्यवस्तीत केव्हा शक्य होऊ शकतं डबल डेकर? मध्यवस्तीमध्ये सर्वेक्षण म्हणजे आता हे डबल डेकरची हाईट जी आहे ती 14 याची आहे मीटरची आणि त्याच्यामध्ये जिथं केबल किंवा झाडांची अडचण नसेल तर ती मध्यवस्तीत ती सुरू होऊ शकेल. आता हे आपण प्रामुख्याने जिथं MIDC आहे, रांजणगाव, चाकण, हिंजवडी, पिंपरी चिंचवड, चिखली किंवा तो जो भाग आहे आणि जिथं आपल्याला रस्ते अवेलेबल आहेत, प्रवाशांना चांगली सुविधा हवी आहे, ह्या बसेस AC बसेस आहेत आणि आम्ही स्वतः आमचं 5 जणांचं पथक जाऊन त्याच्यामध्ये पूर्ण बसेसची मजबूती, बसेसची सगळं त्याची टेस्ट आम्ही केली आणि त्यानंतर आता ही तर टेस्ट रनसाठी आणलेली आहे. पुणेकरांना आता ही टेस्ट रन झाल्यानंतर यशस्वी झाली तर आम्ही त्या बसेस नक्कीच PMPLच्या ताफ्यामध्ये समाविष्ट करू. याची एका चार्जिंगमध्ये ऑन अन ॲव्हरेज ही 150 किलोमीटर चालते ही बस. 2 तास. सर तुम्ही जे सांगताय चांगले कष्ट आहे, पण मुख्य केव्हा धावू शकेल ही बस? आता ट्रायल रन जरी म्हणत किती कालावधी असू शकतो? टेस्ट रनचा हा कालावधी जो राहील साधारणपणे आमचा तो 8 ते 15 दिवसाचा राहील. त्याच्यानंतर मग बोर्ड ऑफ डायरेक्टर पुढे हा विषय जाईल आणि मग त्याच्यामध्ये ग्रॉस कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर चालवायचं का स्वतः PMPLनं विकत घ्यायचं याचा निर्णय घेण्यात येईल. दिवाळीपर्यंत सेवेत येईल असं वाटतं का? तसं जास्तीत जास्त प्रयत्न करू आपण. एका बसची किंमत त्याची 2 करोड आहे सर. 2 कोटीच्या आसपास आहे. किती बस असणार आहे तुम्हाला? सुरुवातीला आपण 10 बस चालू, नंतर त्या उत्पन्नाच्या अनुषंगाने 20 करू, 30 करू. तसं तिकीट दर काय आहे? तिकीट दर जो आपला असेल तोच असेल AC बसचा. म्हणजे हो, सर्वांना परवडेल असं असेल. म्हणजे आपला वेगळा तिकीट दर नसणार आहे याच्यामध्ये.